स्वलिखित कथा कधी येणार बाळ. एक दिवस शेजारच्या काकूंनी अंगणातूनच तो प्रश्न विचारला, जो कदाचित संपूर्ण गावाला विचारायचा होता. किती दिवस असं एकट्याने करणार नाना, आणि बाळ कधी येणार? त्यावेळी नाना अंगणातल्या जुन्या झोपाळ्यावर बसून गणपतीसाठी आणलेली फुलं निवडत होते. बाजूला ठेवलेला त्यांचा चष्मा धूसर झाला होता की डोळे हेच कळत नव्हतं, आणि भिंतीवर टांगलेल्या मुलाचा लहानपणीचा फोटो जणू नानांकडे पाहत होता. काकूंचा प्रश्न कानावर पडताच क्षणभर डोळे भरून आले. पण आयुष्यभर स्वतःच्या वेदनांना हसून लपवणाऱ्या त्या बापाने पुन्हा स्वतःला सावरलं. अलगद डोळे पुसले, ओठावर एक लटकेच हसू आणून ते म्हणाले, तुम्ही सगळे आहात ना माझे, मग मी एकटा कसा? हे बोलताना मात्र त्यांची नजर नकळत घराच्या दरवाजाकडे वळली. जणू अजूनही कुणीतरी बॅग घेऊन नाना मी आलो म्हणत आत येईल अशी एक निरागस आशा त्यांच्या मनात जिवंत होती. नानांनी दिलेलं हे उत्तर जितकं सहज होतं तितकंच त्याच्या मागचं दुःख खोल होतं. कारण काही माणसं एकटी राहत नाहीत, ती आपल्या माणसांच्या आठवणीसोबत जगत असतात. ही गोष्ट फक्त नानांची नाही, तर मागे उरलेल्या अशा अनेक एकाकी आई वडिलांची आहे, जे दर सणाला अजूनही दाराकडे वाट पाहत बसतात. भाद्रपदाचे दिवस होते. पावसाने नुकतीच थोडी उसंत घेतली होती आणि हवेत मातीचा ओलसर गंध दरवळत होता. गावाकडच्या घरात साफसफाई सुरू झाली होती. अंगण सारवलं जात होतं. तुळशीसमोर दिवा लागला होता आणि प्रत्येक घरात एकच उत्सुकता होती, आपली माणसं कधी येणार. पण काळाचा महिमा फार अगाध असतो. मुलं मोठी होतात. हाताला धरून चालायला शिकलेली तीच मुलं एक दिवस स्वतःच्या पायावर इतकी खंबीर उभी राहतात की जग जिंकण्यासाठी घरट्याबाहेर उडून जातात. सुरुवातीला थोड्याच दिवसासाठी जातो म्हणणारी ती पावलं हळूहळू घरापासून, गावापासून आणि नकळत आईवडिलांच्या रोजच्या आयुष्यापासून दूर जाऊ लागतात. मुली तर अजून वेगळ्याच. लहानपणी घरभर बडबड करणारी, बाबांच्या खांद्यावर बसून हट्ट करणारी ते एक दिवस बोहल्यावर चढते. डोळ्यात काजळ असतं, ओठावर हसू असतं, पण आईबापाच्या मनात मात्र त्या दिवसापासून कायमचं एक रिकामेपण घर करून बसतं. तिची खोली तशीच राहते. कपाटात तिचा एखादा जुना ड्रेस तसाच टांगलेला राहतो आणि आई नकळत अजूनही 2 वेळा तिच्या आवडीची भाजी करायला जाते. हे सगळं शांतपणे समजून घेणारे होते नाना, वयाची 70 ओलांडलेले. चेहऱ्यावर सुरकुत्या वाढल्या होत्या, पण डोळ्यात मात्र अजूनही आपल्या माणसांची वाट पाहणारी एक निरागस चमक जिवंत होती. मुलगी संसारात रमली होती. मुलगा परदेशात मोठ्या नोकरीला होता. फोन यायचे, व्हिडिओ कॉल व्हायचे, काळजी घ्या असं तो म्हणायचा. पण स्क्रीन बंद झाली की घर पुन्हा शांत व्हायचे. आयुष्यभर सुखदुःखात खांद्याला खांदा लावून उभी राहिलेली अर्धांगी मात्र आयुष्याच्या संध्याकाळी अचानक साथ सोडून गेली होती. एका अपघाताने सगळंच बदलून टाकलं होतं. ज्या घरात तिच्या बोलण्याने आणि हसण्याने जिवंतपणा असायचा, तिथे आता फक्त घड्याची टिकटिक ऐकू यायची. स्वयंपाकघरात ठेवलेला तिचा चष्मा, देवघरातील तिची माळ आणि कपाटात घडी करून ठेवलेल्या तिच्या साड्या नानांना रोज नव्यानं पोकळीची जाणीव करून द्यायच्या. तरीही नाना तुटले नाही. एवढं आभाळ कोसळूनही नानांनी कुळाचार सोडला नव्हता. सणवार, कुलदेवतेची पूजा, बाप्पाचं स्वागत, सगळं काही झेपेल तसं एका हाताने घर आवरत ते करत होते. वय झालं होतं. शरीर आता पूर्वीसारखं साथ देत नव्हतं. पाठीला बाक आला होता. विहिरीचं पाणी काढताना किंवा देवाचा जड चौरंग उचलताना गात्र शिथिल होऊन थरथरायची. कधी कधी दम लागायचा. नाना ओट्यावर शांत बसायचे. पण तक्रार हा शब्द नानांच्या शब्दकोशातच नव्हता. चेहऱ्यावरचा तोच शांत भाव आणि डोळ्यात बाप्पावरचा अथांग विश्वास घेऊन नाना दरवर्षी आपल्या लाडक्या बाप्पाची वाट पाहत राहायची. असं नाही की नानांच्या आयुष्यात कुणीच नव्हतं. शेजारी पाजारी मदतीला होते. कोणी सकाळी जाताना हाक मारायचं, नाना बाजारातून काही आणायचंय का?
कोणी संध्याकाळी गरम भाजीची वाटी घेऊन जायचं. दूरचे जवळचे नातेवाईक अधूनमधून फोन करायचे, विचारपूस करायचे. गावात माणसांची कमी नव्हती, पण तरी काही दिवस असे असायचे की ज्यावेळी नानांना एकटेपणाचा आवाज स्पष्ट ऐकू यायचा. विशेषतः रात्री जेव्हा जेवण आटपून ते अंगणातल्या जुन्या खुर्चीत बसायचे. समोरच्या रस्त्यावरून एखादी गाडी गेली की नकळत मान दरवाजाकडे वळायची. मोबाईल हातात घेऊन ते बराच वेळ स्क्रीनकडे पाहत बसायचे. व्हॉट्सॲपवर मुलाचं शेवटचं ऑनलाईन दिसलं की त्यांच्या चेहऱ्यावर क्षणभर हसू उमटायचं आणि शांत व्हायचं. ही शांतता नानांना रोज पोखरत असायची आणि याच शांततेत एक दिवस तो प्रसंग घडला. एक दिवस शेजारच्या काकूंनी अंगणातूनच आवाज दिला. त्या हातात फुलांची परडी घेऊन उभ्या होत्या. नाना त्यावेळी गणपतीसाठी जुनी मखर साफ करीत बसले होते. काकूंनी काही क्षण त्यांच्याकडे पाहिलं आणि शेवटी मनातला प्रश्न विचारलाच. किती दिवस असं एकट्याने करणार नाना? आणि बाळ कधी येणार? निदान यावर्षी तरी गणपतीला बाळ येणार आहे का? तो प्रश्न ऐकताच नानांच्या चेहऱ्यावरचं हसू क्षणभर विरून गेलं. हातातली फुलं तिथेच गळून पडली. एका क्षणात साता समुद्रापार केल्या मुलाचा तो हसरा चेहरा, त्याचं बालपण आणि त्याची शेवटची भेट डोळ्याच्या कडा नकळत ओलावल्या. जणू आत्तापर्यंत मनाच्या एका कोपऱ्यात घट्ट दाबून ठेवलेलं दुःख अचानक बाहेर यायची वाट शोधत होतं. पण आयुष्यभर स्वतःपेक्षा दुसऱ्यांना धीर देणाऱ्या त्या बापानं पुन्हा स्वतःला सावरलं. डोळे अलगद पुसले आणि ओठावर हलकंच असू आणत म्हणाले, अहो तुम्ही सगळे आहात ना माझे, मम्मी कसा एकटा? हे वाक्य बोलताना मात्र त्यांची नजर नकळत घराच्या उंबरठ्याकडे गेली. जणू अजूनही त्यांचा विश्वास होता की एक दिवस अचानक दरवाजा उघडेल आणि समोरून आवाज येईल, नाना मी आलो. नाना काही क्षण शांत राहिले. अंगणात अचानक एक विचित्र शांतता पसरली. दूर कुठेतरी आरतीचा मंद आवाज येत होता आणि ओसरीवर ठेवलेल्या समईची ज्योत हलकेच थरथरत होती. नानांनी हळूच आकाशाकडे पाहिलं, जणू स्वतःच्या भावनांना पुन्हा आत ढकलण्याचा प्रयत्न करीत होते. मग हसत ते म्हणाले, बाळ सासरी गेलाय ना हो, गोऱ्यांच्या ताब्यात आहे तो, साता समुद्रापार. त्या मोठ्या सिमेंटच्या जंगलात नशिबाची लढाई लढतोय. तिथले कायदे कडक आणि साहेबांची नजर तर त्याहूनही कडक. म्हणजेच जेव्हा गोरे त्याला धाडतील तेव्हा माझा बाळ नक्की येईल. क्षणभर नाना थांबले. त्यांच्या चेहऱ्यावर एक लटकेस पण काळजाला पीळ पाडणारे हसू आले. ते पुढे म्हणाले, म्हणजे ते परदेशातला ऑफिस म्हणजे त्याचं सासरच म्हणा ना. जावई हक्काने सासरी अडकतात, तसा माझा बाळ तिथल्या कर्तव्यात अडकलाय. नानांच्या एका वाक्याने तिथे जमलेले सगळे शेजारी गप्प झाले. काकूंनी डोळ्याला पदर लावला. ज्या मुलाला संपूर्ण गावाने खांद्यावर खेळवलं तो आज इतक्या दूर आहे आणि हा म्हातारा बाप इथे त्याची आस लावून बसलाय, या विचाराने प्रत्येकाचं काळीज हेलावलं. पण नाना ते नानाच. त्यांनी वातावरणातली ती शांतता आपल्या नेहमीच्या खंबीर हसण्याने झटकून टाकली. देवाच्या चौरंगाकडे पाहत ते उत्साहाने म्हणाले, अरे सगळे असे गप्प का झालात? चला आपण सगळे मिळून यंदा विघ्नहर्त्या गणपती बाप्पालाच साकडं घालूया. बाप्पाच्या चरणावर डोके ठेवून सांगूया की हे देवा, निदान पुढच्या वर्षी तरी माझ्या बाळाला या गणेशोत्सवाला त्याच्या हक्काच्या घरी त्याच्या या बाप्पाच्या कुशीत येऊ दे. आणि मला माझ्या बाप्पावर पूर्ण विश्वास आहे, तो अंतर्यामी आहे. तो आपलं साकडं नक्कीच ऐकेल आणि माझा बाळ पुढच्या वर्षी तरी नक्कीच घरी येईल. नानांच्या त्या अथांग विश्वासाने आणि साध्या मागण्याने संपूर्ण अंगण शहारून उठलं. तिथे जमलेल्या प्रत्येकाच्या मुखातून एकच आवाज उमटला, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. त्या एका जयघोषाने जणू आसमंत दुमदुमून गेला. सगळे शेजारी आपापल्या घरी निघून गेले. नानांनी देवापुढे तुपाचा दिवा लावला. कातर वेळ झाली होती. घरातल्या त्या मंद प्रकाशात समोर चौरंगावर बसलेला तो लहानगा सुबक गणपती बाप्पा आपल्या लुकलुकत्या आणि जिवंत डोळ्यांनी नानांकडे पाहत होता. नानांनी बाप्पाच्या चरणावर डोके ठेवले तेव्हा त्याच्या पाठीवरून वाऱ्याची एक मंद झुळूक वाहिली. जणू त्या मूर्तीतून साक्षात बाप्पाच आपले दोन्ही हात नानांच्या पाठीवर ठेवून मूकपणे त्यांच्या कानात म्हणत होता, नाना तू खचू नकोस रे,
जोपर्यंत तुझा बाळ येत नाही तोपर्यंत तुझा हा पाठीराखा मी आहे ना तुझ्यासोबत. त्या रात्री आरती संपली. लोक आपापल्या घरी गेले. दिवे मंद झाले. पण नाना मात्र बराच वेळ बाप्पासमोर शांत बसून आले. दार अर्धवट उघडत होतं. अजूनही कोणाची तरी वाट पाहत. धन्यवाद.